नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज तुम्ही ऐकणार आहात विनीता ऐनापुरे यांच्या लेखणीतनं साकारलेली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात विनीता ऐनापुरे लिखित परीक्षा. शुभा, काय हो? अगं आज तुला जायचंय ना? कुठे हो? अगं ताईच्या सुनेचं डोहाळ जेवण आहे ना. हो. मग जायचं नाहीये का? मला जावंसं नाही वाटत. शुभाच्या उत्तरावर शेखर क्षणभर गप्प बसला. तिच्या बोलण्याचा अर्थ आणि न जाण्याचं कारण त्याच्या लक्षात आलं. तरीही काहीतरी बोलायचं म्हणून तो म्हटला, का का नाही जावंसं वाटत आहे? माझ्या बहिणीकडे कार्यक्रम आहे म्हणून? तुमची बहीण काय आणि माझी बहीण काय? सगळे सारखेच आहेत. आमच्या सरला वहिनी माझ्याशी कशा वागल्या होत्या ते तुम्ही विसरला असाल, पण मी नाही विसरलेली. खरं तर शेखरला सरला वहिनीची रेकॉर्ड ऐकून अगदी पाठ झाली होती. पण हे बोलून दाखवून काही उपयोग नव्हता. शुभा ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती. त्यापेक्षा गप्प राहून ती सांगेल ते ऐकून घेणं हेच बरं होतं. तुम्हाला सांगते, सरला वहिनींना स्वतःचा मोठेपणा मिरवायचा होता म्हणून मुद्दाम मुलीच्या मुलाचं बारसं झालं तर माझा अपमान केला. आता मूल बाळ नसलेल्या बाईनं बाळंतिणीची ओटी भरलेली सहसा कोणाला आवडत नाही. मला हे माहिती आहे म्हणून मी जरा मागे मागे राहते. तर सरला वहिनींनी मुद्दाम मला हाक मारून मोठ्यांदा सांगितलं, शुभा तू भर हो ओटी. अगं नसलं तुला मूल बाळ तरी काय बिघडलं? म्हणजे मला मूल बाळ नाही हे बोलता बोलता त्यांनी जग जाहीर केलं. आणि ह्या अशा बाईला मी ओटी भरायची संधी देतीये असा मोठेपणाही घेतला. बोलता बोलता शुभाचे डोळे भरून आले. शुभा शुभा अगं काय हे? शुभानं डोळ्यातलं पाणी मुक्तपणे वाहू दिलं आणि जरा वेळानं शांत होत ती म्हणाली, खरं सांगू का तुम्हाला? मला ना गर्भार बाईचा, बाळंतीण बाईचा हेवा वाटतो. खरंच सांगते. कधी कुणाच्या वैभवाचा हेवा नाही केला, स्वरूपाचा नाही केला, हुशारीचा नाही केला, पण या भाग्याचा मात्र मला हेवा वाटतो. गर्भानं जडावलेली एखादी बाई पाहिली की वाटतं की हे माझ्या वाट्याला का नाही? कितीही त्रास झाला तरी सोशीन, पण माझ्या बाबतीत दैव का रुसलंय? हेवा वाटतो. असं वाटतं खरंच आपली नजर लागेल त्या गर्भारशीला. त्यामुळे कुठे जायचं धाडच नाही होत मला. मग मला अशा वेळी भीती वाटते. अगं वेडी आहेस का तू? काहीतरीच काय विचार करतेस? आणि नजर बिजर असल्या गोष्टी मनात सुद्धा आणू नकोस. आणि शुभा आहे बघ, ज्या गोष्टी आपल्या हातात नाही त्याबद्दल विचार करून काय होणार आहे? काय मूल हवं असं मलाही नाही का वाटत? बरं त्यासाठी आपण प्रयत्न कमी केलेत का? मला कळतंय हो, पण वळत नाही. कितीही आवरायचा प्रयत्न केला ना तरी मन अगदी ताब्यात राहत नाही. ते सतत टाहो फोडतं की मला मूल हवंय. नाही सहन होत मला. बोलता बोलता शुभाचा आवाज तापायला लागला. काहीही न बोलता शेखर उठला. आज स्वयंपाकघरात जाऊन त्यांनी पाण्याचं भांडं आणलं, शुभाच्या हातात दिलं आणि तिने ते तोंडाला लावताच तो टेप रेकॉर्डरकडे वळला. अगदी हळू आवाजात संगीत वातावरणात झिरपायला लागलं. शुभाई हळूहळू शांत झाली. अहो. काय ग? आपण डॉक्टरांच्याकडे कधी जायचं? जाऊ ना. केव्हा? तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलेला उपाय आवडला नाही का? नाही तसं नाही ग. मग कसं? मी विचार करून सांगतो. किती दिवस? आपण डॉक्टरांच्याकडे जाऊन आलो त्याला 2 महिने होऊन गेले. किती दिवस तुम्ही विचार करण्यात घालवणार आहात? म्हणजे ह्याशिवाय दुसरी ट्रीटमेंट नाहीये का? गेली 10 वर्ष आपण कमी का उपाय केलेत? डॉक्टर झाले, वैद्य झाले, उपास तापास करून झाले, पत्रिका दाखवून झाली, काही करायचं राहिलेलं नाही. नाही उपयोग झाला.
नशीब आपलं. पण आपण प्रयत्न का सोडायचे? ह्या ट्रीटमेंटचा तरी उपयोग होईल याची खात्री कशावरनं? असं काय हो म्हणता? उपयोग होईल असं म्हणा ना. शुभा, बोला ना, बोला. तुमच्या मनात काय आहे ते बोला. तुम्ही सांगितल्याशिवाय मला कसं कळणार? हे बघा, आपल्या दोघांनाही पटल्याशिवाय आपण कधीही कुठलीही गोष्ट केली नाही, मान्य आहे ना? मग आता ही नवीन ट्रीटमेंट तरी आपल्या दोघांच्या संमतीशिवाय डॉक्टर देतील कशी? सांगा ना, तुमच्या मनात काय आहे? माझ्या मनाची अजून तयारी होत नाहीये. अहो, दुसऱ्याच्या पुरुषत्वातनं निर्माण झालेलं मूल मी माझं नाही म्हणू शकणार. मनातली खळबळ झटकन बोलून टाकून शेखर खिडकीजवळ जाऊन उभा राहिला. शुभा उठून त्याच्या मागे गेली आणि त्याचा हात धरून सोफ्याकडे नेत म्हणाली, बसा इथे आणि मी काय म्हणतेय ते नीट ऐका. हे बघा, माझ्या पोटी जन्माला येणारं मूल दुसऱ्याचं कसं होईल? मी तुमची नाही का? मग प्लीज शुभा, मला. अहो, लोक अनाथाश्रमातनं एखादं पोर दत्तक घेतात, सर्वस्वी परक्या मुलाला आपलं म्हणून वाढवतात. नाही आई ठाऊक, नाही बाप, पण पोर आपलं म्हणतात. इथे निदान मुलाची आई तरी तुमची बायको आहे ना? मला सगळं समजतंय ग, सगळं समजतंय. पण शुभा, रागवू नकोस माझ्यावर. मला समजावून घे ग. माझं मन अजूनही या गोष्टीला तयार होत नाहीये. इतक्यात दाराची बेल वाजली. पदरानं डोळे कोरडे करत, केस सारखे करत शुभा दाराकडे धावली. दारात तिची जिवलग मैत्रीण मीनाक्षी उभी होती. तिला पाहिल्याबरोबर शुभाची कळी खुलली. अय्या, आज अगदी अचानक, असं म्हणत तिने मीनाक्षीला आत घेतलं आणि शेखरचं अस्तित्व विसरून दोघी गप्पांमध्ये मग्न झाल्या. शेखर आत उठून गेल्याची ही दोघींनी नोंद घेतली नाही. शेखरलाही ते बरंच वाटलं. तो उठून बेडरूममध्ये गेला. पलंगावर पडल्या पडल्या डोळ्यापुढे त्यांनी पुस्तकाचं कोणतं तरी पान उघडून धरलं, पण एक अक्षरही त्याच्या डोक्यात शिरेना. अक्षरांवरनं डोळे फिरत होते, पण डोळ्यांना दिसत होती मुक्तपणे रडणारी शुभा. तिच्या दुःखाला अश्रूच्या वाटे बाहेर जाता येत होतं. खरं तिच्या काय किंवा त्याच्या काय, लग्नापर्यंतच्या आयुष्यात दुःखाला कधी स्थानच नव्हतं. सुखवस्तू जीवन जगले होते ते. लग्नानंतरही त्यांचं आयुष्य छान चाललं होतं. दोघेही हौशी, आनंदी, रसिक. त्यामुळे पहिल्यांदा काही दिवस स्वच्छंदी जीवन जगायला दोघांनाही आवडलं. भोवतालच्या जगाकडे लक्ष देण्या इतकं भानच नव्हतं त्यांना. एकमेकात मशगूल झाले होते ते. नव्याची नवलाई नसली तरी वर्षभरात त्यांच्या लक्षात आलं की आपल्याबरोबर किंवा आगे मागे ज्यांची लग्न झाली त्यांच्या घरात पाळणे हालायलाही लागले. आपल्याला इतक्यातच नकोय अशी मनाशी समजूत घातली तरी मन थोडं शंकित झालंच. पण होईल. झाला उशीर तर होऊ दे. नाहीतरी एकदा मूल झालं की कायमचं अडकलं जाणार. सध्या मिळतोय तेवढा सुटसुटीतपणा भोगून घेऊया, या विचारात दुसरं वर्ष संपलं. आता मात्र शुभाला आणि शेखरलाही काळजी वाटायला लागली. वरवर दाखवलं नाही तरी अंतर्यामी कुठेतरी वैफल्याची भावना डोकं वर काढायला लागली. शृंगारातही रीतेपणा जाणवायला लागला. त्यातून मित्रमैत्रिणी, नातेवाईक कोणाहीकडे गेलं की न चुकता एकच प्रश्न येई, काय पेढे केव्हा देताय? आपोआपच दोघांचं कोणाकडे जाणंही कमी झालं. ओळखीच्यांना टाळावं असं वाटायला लागलं. कुठेही चुकून गेले तर लोकांच्या मुलांविषयी गप्पा, त्यांच्या खोड्यांची कौतुकं, हे ऐकताना कान कोडे व्हायला लागले. तरीही शुभाच्या माहेरी आणि शेखरच्या आईवडिलांकडे जाणं सोडता येणार होतं का? दोघांच्याही आया आजी व्हायला उत्सुक होत्या. त्यामुळे कधीही गेलं तरी दोघी विचारत, ते तुमचं प्लॅनिंग का काय म्हणतात ते तर नाही ना? नाही असं उत्तर दिलं तरी दोघींचंही समाधान होत नसे. अगं मग अजून का होत नाही काही? निदान कोणाला दाखवा तरी. मग खरंच कोणाला दाखवणं सुरू झालं. सतत 8-9 वर्ष तोच कार्यक्रम.
कुणी सांगितलं अमका डॉक्टर चांगला, तिकडे जा. आमच्या डॉक्टरनीच्या हाताला यश आहे, तिकडे धावा. कोणी वैद्य केवळ नाडी परीक्षेवरनं अचूक निदान करतो आणि आयुर्वेदातली काहीतरी औषधं बनवून देतो, जा त्याच्याकडे. पत्रिका बघून कोणी कसले उपाय सांगितले, करा. कसल्या कसल्या चाचण्या, कसल्या कसल्या उपाययोजना, जे कोणी जे काही सांगेल ते करायचं. महिन्यातल्या एका विशिष्ट दिवसाकडे नजर लावूनच दोघांनी एकत्र यायचं आणि पुन्हा महिनाभर ती निराशा पदरी घ्यायची. दोघेही अगदी उदास झाले. त्यात शुभाला वेळोवेळी लोकांचे ते अनुभव अस्वस्थ करत. शेखरला हे जाणवे, पण फारसं अनुभवावं लागत नव्हतं. तरी सुद्धा आपलं स्वतःचं असं मूल असावं हे त्यालाही मनापासनं वाटत होतंच. सगळे उपाय झाले आणि 2 महिन्यांपूर्वी डॉक्टरांनी आणखीन एक उपाय सुचवला. खरं तर इतर ट्रीटमेंटसारखी त्यांनी परस्पर ही उपाययोजना केली असती तर कोणालाही, म्हणजे अगदी शुभाला आणि शेखरलाही काही कळलं नसतं. पण वैद्यकीय शास्त्राप्रमाणे नवरा बायकोची खुशीनं संमती असल्याखेरीज डॉक्टर पुढे पाऊल टाकणार नव्हते. दुसऱ्या कोणा पुरुषाचं छे, शेखरचं अंग आत्ताही शहारलं. हा प्रत्यक्ष नसला तरी व्यभिचारच नाही का? कुठला कोण माणूस आणि कोणत्या रूपानं का होईना तो माझ्या बायकोच्या शरीरात शिरतोय, मला सांगून सवरून. इतकंच नाही तर तो इथे वास्तव्य करणार, साक्षात बाळरूप घेऊन. इथे माझ्या घरात माझ्या समोर वावरणार आणि मी ते बघायचं. त्या होणाऱ्या पोराला आपलं म्हणायचं. कोणाचं ते पोर? कोणत्या माणसाचं? कसा असेल तो माणूस? कोणत्या जातीचा, धर्माचा? कसं असेल त्याचं स्वरूप? आणि कसाही कुणीही असला तरी त्याच्या वीर्यातनं जन्माला आलेलं मूल मी माझं मानायचं? कसं शक्य आहे? चे. त्यापेक्षा मूल नाही झालं तरी चालेल, जगानं निपुत्रिक म्हटलं तरी चालेल, पण हे असलं खोटेपण नको. डोक्यात विचारांचं रण माजलं तसा शेखर उठून बसला. केसातनं हात फिरवला, मान झटकली. अचानक त्याचं लक्ष भिंतीवर लावलेल्या त्याच्या आणि शुभाच्या एकत्र फोटोकडे गेलं. त्यांचं लग्न नुकतंच झालं होतं, त्या काळात काढलेला तो फोटो. दोघेही कसे उत्साही, रसरशीत, स्वप्नाळू. त्यावेळची ती हसरी अल्लड शुभा आणि आजची ही रडलेली शुभा, किती फरक पडलाय तिच्यात. केवळ माझ्यामुळे मी तिला हवं ते देऊ शकलो नाही, नाहीतर आज ती 2 मुलांची आई म्हणून एखाद्या बहरलेल्या वेलीसारखी टवटवीत दिसली असती. माझ्यामुळे तिचं आयुष्य वाया चाललंय. पण मी तरी काय करणार? लग्नाच्या आधी थोडी जरी कल्पना आली असती तर मी लग्नच केलं नसतं. माझा काय दोष? मी कमी पैसा खर्च केला का? जो जे सांगेल ते उपाय केलेच ना. शेखर स्वतःशीच वाद घालत होता, उलट सुलट विचारात भेलकांडत होता. लोकांना समजलं तर लोक काय म्हणतील? हसतील, नावं ठेवतील, माझी कुचेष्टा करतील. पण हे लोकांना कळेलच कसं? डॉक्टरांचं बोलणं शेखरला आठवलं. ते म्हणाले होते, आपण जी ट्रीटमेंट घेणार आहोत ती गोष्ट फक्त आपल्या तिघात राहील, कोणालाही कळणार नाही, अगदी इथल्या नर्सला सुद्धा. शिवाय पत्नी तर तुमचीच ना. तिच्या पोटचं बाळ तुम्हाला मिळेल तिच्या रक्तमांसाचं. तिच्या रक्तमांसाचं असेल हो, पण माझ्या नाही ना, त्याचं काय? आणि जे माझं नाही ते मला नको. शुभाचा रडवा, खिन्न चेहरा डोळ्यांसमोर आला आणि शेखर दचकला. दुसऱ्याचं मला नको हा माझा अट्टाहास तर नाही ना? मी ह्यामुळे शुभावर अन्याय तर करत नाही ना? मला काय आवडतंय, काय आवडत नाही ह्याचा मी विचार करतो. शुभा सुद्धा मला काय आवडतं ह्याचाच विचार करते. मग तिचा विचार कोण करणार? आजपर्यंत एका अक्षराने तिने मला दुखावलं नाही. केवळ माझ्या प्रेमापोटी ती सगळ्या गोष्टी करते.
माझं तिच्यावर प्रेम नाही? प्रेमाकरता माणूस वाटेल तो त्याग करतो. मग मी शुभाकरता माझ्या अट्टहासाचा त्याग का नाही करू शकत? का नाही मी तिचं म्हणणं ऐकत आहे? तिचं सुख ते माझं सुख असं मला का वाटत नाहीये? नाही नाही, हा प्रश्न फक्त शुभाचा नाही, तिच्या बाळाचाही आहे. ते तिचं बाळ, माझं नाही. ते 24 तास माझ्या नजरेसमोर असणार. मग प्रत्येक क्षणाला माझ्या मनात येईल की हे माझं नाही, माझ्या रक्तामांसाचं नाही. आणि त्याच क्षणी वाटेल हे माझं नाहीये, मग कोणाचं, कोणत्या बापाचं आहे? शेखरनं डोकं गच्च दाबून धरलं. विचारांचा कोलाहल त्याला सहन होईनासा झाला. काय करावं? शुभाला हो म्हणू का काय करू? अहो, शुभाच्या हाकेनं दचकून शेखरनं डोळे उघडून बघितले. शुभाचा मगासचा रडवेपणा पार गेला होता. मैत्रिणीशी गप्पा झाल्यामुळे ती अगदी मोकळी मोकळी झाली होती. आनंदाने तिचे डोळे चमकत होते, चेहरा प्रसन्न होता. तिला हसताना बघितली आणि शेखरच्या मनात आलं, माझ्या संसारात ही अशीच हसरी राहिली पाहिजे. तिचं सुख ते माझं सुख. त्यासाठी वाटेल ते करायला लागलं तरी मी ते सहन करीन, पण ही अशीच फुललेली आनंदी राहिली पाहिजे. अहो, काय बघताय एवढं? आज पहिल्यांदा बघताय का मला? शुभा, आज आपण डॉक्टरकडे जायचंय. अय्या, खरंच? शुभाचं आश्चर्य तिच्या मनात मावत नव्हतं. हो, अगदी आत्ताच निघायचंय. हे तुम्ही मनापासून बोलताय का फक्त माझ्या करता? मनापासून बोलतोय. शुभाला नवीन ट्रीटमेंटचा 2 महिन्यात उपयोग झाला. तिला दिवस राहिले. जेव्हा हे निश्चित झालं तेव्हा डॉक्टरांना खूप आनंद झाला. आपला प्रयोग यशस्वी झाला. एका स्त्रीला मातृत्व देण्यात आपण कारण झालो याचा त्यांना अभिमान वाटला. आपल्याला मातृत्व लाभणार, आपल्या संसारातलं एकमेव पण मोठं न्यून दूर होणार, ह्या विचारानं शुभा आनंदली. शेखरनेही आनंद व्यक्त केला, पण तो वरवरचा. तो आनंद केवळ दाखवण्यापुरता आहे, अगदी मनाच्या गाभाऱ्यातून आलेला नाही, हे त्याचं त्यालाही जाणवलं. आणि ते शुभाच्या लक्षात येऊ नये म्हणून तो आनंद जास्तच व्यक्त करायला लागला. शुभालाही शेखरचा आनंद मनापासून नाही, तो वरवरचा आहे हे जाणवत होतं, पण ही गोष्ट बोलण्यासारखी नाही हेही तिच्या लक्षात आलं होतं. ती स्वतःतच रमून गेली. लग्नानंतर इतक्या वर्षांनी शुभाला दिवस गेलेत ही बातमी पसरायला वेळ नाही लागला. भेटणारा प्रत्येक जण दोघांचंही अभिनंदन करत होता. ते स्वीकारताना शुभा आनंदानं डवरून निघत होती, पण शेखरच्या मनात येत होतं, शुभाचं अभिनंदन करणं एक ठीक आहे, पण माझं कशासाठी? मी बाप होणार म्हणून? मी कसला बाप? माझा काय वाटा आहे याच्यात? माझा काय पुरुषार्थ आहे? कधी शुभाची आई तर कधी शेखरची आई त्याच्याकडे येऊन राहायला लागल्या. शुभाची काळजी घ्यायला लागल्या. तिला काय हवं नको ते दोघीही बघत होत्या. औषधं, दूध, फळं, मिठाई सगळं तिला हवं तसं आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अगदी बारकाईनं चालू होतं. तीही हौसेनं सगळ्या गोष्टी करून घेत होती. दिवसाची तिला नवलाई वाटत होती. दिवसागणिक होणारे शारीरिक बदल ती न्याहाळत होती. पोटाचा आकार वाढत होता. बाळाची हालचाल जाणवायला लागली तशी पोटावर हात ठेवून ती बाळाचा अदमास घ्यायला लागली. स्वतःच्या आनंदात बुडाल्यासारखी ती वावरत होती. विचार सारखा पोटातल्या बाळाचाच. मुलगा का मुलगी, कोणीही असो, पण कसं असेल ते बाळ, कोणासारखं? देवा, माझ्यासारखं असू देत रे, म्हणजे शेखरलाही ते आपलं वाटेल. आनंदात इकडे तिकडे स्वैरपणे विहार करताना पायाला काटा टोचावा, शोधायला जावं तर मिळू नये, पण पायाला मात्र तो सलत राहावा, नेमका कुठे सलतोय तेही कळू नये, अशी शुभाची शेखरच्या बाबतीत अवस्था होती. स्वतः आनंदाच्या डोहात डुंबत असतानाही शेखर मनापासून आनंदी नाही हे तिला कधीतरी जाणवलं. त्याचं आपल्या बोलण्याकडे लक्ष नाही. कधी कधी तो नुसताच एकटक आपल्याकडे बघत राहतो.
त्याच्या नजरेतले भाव कळत नाहीत, त्याच्या मनात काय आहे तेही कळून येत नाही, हे शुभाच्या लक्षात येईल. विचारलं की काही नाही ग, असं म्हणून कसनुस हसून शेखर तिचं बोलणं उडवून दे. तर कधी तो स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करून आपल्या आनंदात समरस होण्याची कसरत करतोय असंही तिला वाटे. कदाचित हा आपल्याच मनाला भास तर होत नाहीये ना, हे आपल्याच मनाचे खेळ तर नाहीयेत ना, अशीही शंका तिला येईल. कारण वरवर बघितलं तर शेखर कर्तव्यात कुठेही चुकत नव्हता. आई किंवा सासू किंवा डॉक्टर जे कोणी काहीही सांगेल ते तिच्याकरता तो करत होता. औषधं दूध वगैरे तर होतच, पण मग आईच्या सांगण्यावरनं कधी हिरवी साडी तर कधी एखादा किरकोळ दागिना सुद्धा तो हौस म्हणून आणत होता. मग शेखर आनंदात नाही असा आपल्यालाच भास होतोय का? उगीचच वाटतंय का तसं? का हा आपल्याच मनाचा खेळ आहे? शुभा स्वतःशीच विचार करे. तिला 7वा महिना लागला. दर महिन्याप्रमाणे ह्याही महिन्यात ती डॉक्टरांना भेटायला गेली. तिच्याबरोबर शेखर आणि त्याची आई सुद्धा आली होती. डॉक्टरांनी तिची तपासणी केली आणि शेखरकडे बघून हसून म्हणाले, छान आहे तुमच्या बाळाची प्रगती. शेखरची आई समाधानानं हसली, शेखरही हसला. पण तुमच्या बाळाची या शब्दावर त्याला ठेच लागलेली असावी. तो कसनुस हसला असं शुभाला वाटलं. ह्यापूर्वीही अनेकदा तिला जाणवलं होतं की शेखरचा आनंद निर्भेळ नाही, त्यात कुठेतरी विषादाची छटा आहे आणि तो दडपण्याचा प्रयत्न करतोय. आपण आनंदी असल्याचं भासवतोय. मग आपण त्याला नको असताना त्याच्या पितृत्वाची बळजबरी तर नाही ना केली? पितृत्व त्याला हवंय, पण ह्या उपायानं त्याला नको होतं ते. मग मी ह्या उपायाचा पाठपुरावा त्याच्या मनाविरुद्ध केला का? यातून तो जर सुखी होणार नसेल तर? शुभानं मान झटकून आपल्या मनातले विचार दूर केले. पण घरी आल्यावर मात्र तिला राहावे ना. शेखरची आई शेजारणीशी गप्पा मारायला गेली हे बघून तिने आपल्या मनातले विचार शेखरला बोलून दाखवले. शेखर गंभीर झाला. मी ह्यापूर्वी कधी बोलले नाही, पण माझी शंका खरी आहे ना. खरंच तुम्हाला आनंद होत नाहीये का? मी कधी तसं म्हटलंय का? म्हणायला कशाला हवं, मला समजतं ना. हे बघ, उगाच काहीतरी शंका घेऊ नकोस. ही शंका नाहीये, मला बरेचदा जाणवलंय. तुमचा चेहरा एक क्षणभर का होईना पण बदलतो. तेवढा एकच क्षण, पण तो मला दिवसभर अस्वस्थ करतो. असं वाटतं की मी फक्त माझाच विचार केला, तुम्हाला नको असताना तुमच्यावर ते लादलंय. शुभा, तुझं म्हणणं थोडंसं खरं आहे. म्हणजे हे माझ्यावर लादलंय हे खरं नाही, पण आनंद पूर्णपणे होत नाही. आणि आनंद पूर्णपणे होत नाही हे पुष्कळसं खरं आहे. खरंच काही वेळा माझ्या मनात वादळ उठतं ग. कितीही उलटा सुलटा विचार केला तरी एक वेळ अशी येते की माझा मी राहत नाही. माझा स्वतःवरचा ताबा सुटतो. तुम्हाला हे नको होतं का? अजूनही नको वाटतंय का? ह्यापूर्वीच जर हे बोलला असतात तर अहो, डॉक्टरांच्याकडे जाऊन, नाही शुभा प्लीज, वाटेल ते बोलू नकोस. मी असं बोललेलं तुम्हाला ऐकवत नाही. मग तुम्ही उद्या जर आपल्या बाळाशी दुरावा ठेवून वागलात तर माझी काय अवस्था होईल? शेखर काहीही न बोलता उठून गेला. रात्रभर त्याला झोप आली नाही. घरात येणारं मूल आपल्याच घरात, पण आपलं नव्हे, परक्याचंच की ते. कितीही नाटक केली तरी परक्याच्या मुलाला आपलं म्हणणं जमेल? सहजासहजी जमेल का? आणि मनात नसताना लोकलज्जे करता, शुभाच्या आनंदाकरता त्याला आपलं म्हणणं हे नाटकच नाही का? हे कसं काय जमणार? कसं असेल ते मूल? त्याचे नाक, डोळे, रंग, केस कसे असतील? कुणासारखे असतील? त्याचं हसणं, बोलणं, वागणं ते कसं असेल? आणि लहान मुलालाही भावना कळतात असं म्हणतात. मग मी त्याला आपलं म्हणू शकत नाही हे जाणवेल का त्याला?
मुलगा झाला तर तो आईच्या वळणावर जातो, म्हणजे तो शुभासारखा होईल. माझ्या मनातलं सल किंचित दूर होईल. पण मुलगी झाली तर मुलगी नेहमी बापाच्या वळणावर जाते म्हणतात. मग ही मुलगी, ही कुणासारखी? आणि अशा मुलीला मी आपलं म्हणू? रात्रभर तो डोळे टक्क ठेवून आढ्याकडे नजर लावून पडला होता. शुभालाही तो जागा आहे हे जाणवत होतं, पण ती काही बोलली नाही. काय बोलायचं? आणि शेखरनं समजुतीनं घेतलं तर ठीक आहे, पण एकदमच डोक्यात राग घालून मला हे मूल नकोच आहे असं म्हणाला तर? पहाटे पहाटे कधीतरी शुभाचा डोळा लागला. सकाळी उशिराच तिला जाग आली तेव्हा शेखर ऑफिसमध्ये जायला निघाला होता. तिला उठलेली पाहून तो अगदी मोकळेपणानं हसून म्हणाला, गुड मॉर्निंग राणी सरकार, कशात? ऐन उन्हाळ्यात पावसाची सुखद सर यावी तसं शुभाला वाटलं. त्याच्या या प्रसन्न बोलण्यानं तिचे डोळे पाणवले, पण स्वतःला सावरत तीही हसून म्हणाली, गुड मॉर्निंग. असाच ऊन पावसाचा खेळ खेळत पुढचे 2 महिने गेले. शुभा एवढं मोठं पोट सांभाळत इकडे तिकडे फिरत होती, पण आता ती कंटाळल्यासारखी झाली होती. कधी ह्यातनं सुटका होणार? नेमकं काय होतं? त्रास होतो म्हणजे किती होतो? वेळ किती लागेल? बाळंतपणाचा अनुभव कसा असेल? शेखरही उत्सुकतेनं शुभाकडे लक्ष देत होता. तिची जड थकलेली पावलं त्याच्या मनावर दडपण आणत होती. त्याबरोबर शुभा यातून नीट मोकळी होईल ना, ही चिंताही मनात घर करून होती. मुलगा होईल का मुलगी, या विचारानं अधीरता मनात डोकवत होती. या सगळ्यांनी ऑफिसमध्ये त्याचं लक्ष लागत नव्हतं. रोज सकाळी उठल्या उठल्या तो शुभाला, मी ऑफिसला जाऊ ना, असं विचारत होता आणि शुभाही हसून हो म्हणत होती. एक दिवस त्याच्या आईने त्याला पहाटेच उठवलं. शेखर, चटकन चहा घे आणि रिक्षा घेऊन ये बाळा कोपऱ्यावरनं. अरे, शुभाचं पोट दुखायला लागलंय, तिला हॉस्पिटलमध्ये न्यायला पाहिजे. पोट दुखायला लागलं? मग मला का नाही सांगितलं शुभानं? शेखरची आई हसायला लागली आणि म्हणाली, चल आता बोलण्यात वेळ घालवू नको. शुभाला हॉस्पिटलमध्ये नेलं. त्याची आई, तिची आई बरोबर होत्याच. बाळंतीण व्हायला 3 तास तरी लागतील असं डॉक्टरांनी सांगितलं. तेव्हा शुभाची आई शेखरला म्हणाली, तुम्हाला घरी जायचं असेल तर जा, एक झोप काढून या, आम्ही दोघी आहोत इथे. नाही नको, मी थांबतो इथेच. त्या दोघी एका बाकावर गप्पा मारत बसल्या. शुभा यातनांनी तळमळत होती. बाहेर शेखर मानसिक कळा सोसत होता. शुभाला पाठोपाठ येणाऱ्या कळांनी बेजार केलं. शेखर विचारांच्या जोरानं एका जागी बसू शकत नव्हता. आत बाहेर दोन्हीकडे प्रचंड झगडा, धडपड, कासाविशी. 3 तास कसे गेले कळलंच नाही. लेबर रूमचं दार उघडल्याबरोबर शेखरची आई, शुभाची आई, शेखर खाडकन उठून उभे राहिले. अभिनंदन, मुलगी झालीये असं तर डॉक्टर म्हणाले. दोघी कशा आहेत? बाळ रडतं का? अगदी खणखणीत आवाजात, आणि दोघे अगदी छान आहेत. शेखरशी हस्तांदोलन करून डॉक्टर निघून गेले. तिघही जण एकमेकांकडे बघत हसत सुटली. तुम्हाला बेबीला बघायचंय ना, यात, एक नर्स म्हणाली. जा शेखर, तू आधी जा. शेखर घाईत निघाला आणि शुभाच्या खोलीशी थबकला. बाळ? माझं? आमचं बाळ? गेली 10 वर्ष ह्या क्षणाकरता वाट बघण्यात घालवली. तो क्षण आला. मी एका मुलीचा बाप झालो. पण खरा बाप कोण? कसं मी त्या बाळाला बघू? अहो या ना, बघा की कशी छान आहे तुमची बेबी. नर्सनं त्याच्या हातात एक मुटकुळं देत म्हटलं. शुभा दमलेली चेहऱ्यावरनं दिसत होती. तरीही तिच्या मनातला आनंद तिच्या चेहऱ्यावरनं भरभरून ओसंडत होता. शेखरच्या हातात छोटंसं मुटकुळं होतं. अक्षरशः भावली. हातपाय दुपट्यात गुंडाळलेले, डोक्याला टोपडं, लालसर सोनेरी लव असलेला नाजूकसा चेहरा, डोळे मिटलेले.
खरं तर डोळे कसले, 2 रेघाच कोरलेल्या आणि एखाद्या ठिपक्यासारखं एवढंसं नाक. शेखरला आपल्याला काय होतंय हे कळेना. आतून आतून काहीतरी पाझरतंय असं त्याला वाटायला लागलं. डोळ्यात पाणी जमतंय असंही वाटलं आणि खरंच बघता बघता त्याचे डोळे भरून आले. काय हा चमत्कार! हा एवढासा जीव, ह्याच्याकरता माणसाचं आयुष्य पणाला लागतं. मनुष्याच्या जन्माचं सार्थक ह्या जीवनामुळे होतं. परमेश्वराची अगाध लीला. टॅह टॅह करून हातातला तो एवढासा जीव त्याच्या एवढेशेपणाला लाजवेल अशा आवाजात अस्तित्व दर्शवायला लागला. केवढा खणखणीत आवाज आहे हा! शेखरला हसू आवरेना. त्यांनी नकळत बाळाला छातीशी धरलं मिठीत घेण्याकरता. उत्सुकतेनं शेखरकडे नजर लावलेली शुभा एकदम मोकळी मोकळी झाली. शेखरनं मुलीला आपली मानल्याचं तिला जाणवलं. दोघांच्याही आया गडबड करत आत आल्या. लगेचच शेखरच्या आईनं छोट्या बाळाचं गुंडाळलेलं दुपटं मोकळं केलं. तिचे हातपाय ठीक आहेत ना ते बघितलं आणि एकदम ती म्हणाली, अगं बाई शेखर, अरे तुझ्या मुलीला तुझ्यासारखं डाव्या हातावर तुळशीचं पान आहे की रे. शेखरनं नकळत शुभाकडे बघितलं. ती बाळाकडे बघत होती. अगं बाई खरंच की, शुभाची आई सुद्धा म्हणाली. आणि होणार आहे शेखररावांसारखीच हो, नाक बघा ना. शेखर मनातनं नर्वस व्हायला लागला. मुलगी माझ्यासारखी कशी असेल? ती माझी नाहीये असं त्याला ओरडून सांगावंसं वाटलं, पण त्याच्या तोंडून शब्द निघेना. हा मनाचा कोंडमारा आता जन्मभर सोसायचा का? शुभाला भेटायला येणाऱ्या माणसांचीही बाळ कोणासारखं आहे ह्यावर चर्चा होऊन एकमत होत होतं की बाळ शेखरची प्रतिकृती आहे. शुभा बाळाला घेऊन घरी आली. बारसं झालं. शुभाची आई तिच्या घरी गेली. आता घरात फक्त शेखरची आई, शेखर, शुभा आणि प्रियदर्शनी. शेखरची आई नातीला हातात घेतलं की शेखरचं लहानपण आठवायची. किती गोष्टी सांगत राहायची आणि समारोप एकच, तू अगदी असाच होतास रे बाबा. प्रियदर्शनी शेखरच्या हृदयाचा एक तुकडा झाली होती. आपण ह्या मुलीवर इतकं कसं प्रेम करतो याचं त्यालाही नवल वाटत होतं, पण तिच्याशिवाय त्याला एक क्षण सुद्धा करमत नव्हतं. प्रियदर्शनीच्या हातावरचं तुळशी पान, तिचं अगदी सरळ तरतरीत नाक, कुरळे केस, सगळं सगळं खरंच शेखर सारखं. नवख्या माणसाला हे दोघांचे बापलेकीचे संबंध आहेत हे कळावं इतकं साम्य. शुभाही नवल करत होती. हे खरंच साम्य आहे का आपल्याला भास होतोय हे तिला कळेना. प्रियदर्शनीला पोलिओचे डोस दिले. 3रा डोस देताना शेखर शुभाबरोबर गेला, तो मनाशी काहीतरी निश्चय करून. डॉक्टर भेटल्या शेखरनं त्यांना सांगितलं, डॉक्टर मला तुमच्याशी जरा बोलायचं. हां बोला बोला. डॉक्टर, प्रियदर्शनी हुबेहूब माझ्यासारखी दिसतीये, म्हणजे मला असं म्हणायचंय की. डॉक्टर हसायला लागले. शेखर आणि शुभा गोंधळले. डॉक्टर, शेखर प्रियदर्शनी आपल्या वडिलांसारखी नाही होणार तर कोणासारखी होणार? म्हणजे? अरे बाबा ती तुझीच मुलगी आहे. हे बघा डॉक्टर, ते लोकांना सांगण्याकरता. खरं काय आहे? अरे मी तुला खरंच सांगतोय, ती तुझी अगदी 100% तुझी मुलगी आहे. शेखर डोळे विस्फारून डॉक्टरांच्याकडे बघत राहिला. शुभा टेबलावर किंचित पुढे झुकली आणि म्हणाली, डॉक्टर तुम्ही ती ट्रीटमेंट दिलीत ती. हे बघ शुभा, मी कसलीही ट्रीटमेंट दिलेली नाही आहे. मग फक्त तसं तुम्हाला सांगितलं मी. आता मी काय सांगतोय ते नीट ऐका. आपल्याला मूल होत नाही या विचाराचा नवरा बायकोच्या मनावर इतका ताण येतो की ते जेव्हा एकत्र येतात तेव्हा सुखापेक्षा वैफल्याची भावना त्यांच्या ठिकाणी निर्माण होते. हा ताण घालवणं ते महत्वाचं आणि अवघड. तो प्रयोग मी केला. दुसऱ्या पुरुषाचं वीर्य वगैरे मी काहीही वापरलेलं नाही.
साधी शक्तिवर्धक इंजेक्शन्स देऊन मी ट्रीटमेंट सुरू केली. म्हणजे तसं भासवलं ट्रीटमेंट सुरू केल्यासारखं. माझा प्रयोग यशस्वी झाला. प्रियदर्शनी ही फक्त तुझीच आहे शेखर. डॉक्टर बोलत होते. पीळ सुटून पेड वेगवेगळे व्हावे तसा मनातला गुंता सुटत होता. शेखर बसल्या जागी थरथरत होता. ही माझी, खरोखर माझी मुलगी आहे. म्हणजे मी पूर्ण पुरुष आहे. मी ह्या मुलीला जन्म दिलाय. घरी कधी जातो आणि शुभाला मिठीत कधी घेतो असं शेखरला वाटायला लागलं. त्यानं बोलून न दाखवता शुभाला त्याच्या मनातले विचार कळत होते आणि ती मनाशी विचार करत होती. काय वापरणं चांगलं डॉक्टरांना विचारायला हवं. कारण दुसरं मूल केव्हा? पहिलं शाळेत जाईल तेव्हा.